जो चेंज केला ना त्याच्यामुळे भरपूर असा चेंज आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर येस, आता वाजलेल्या इव्हिनिंगचे 4 ऑफिसची कामं हे आटोपलेली आहेत आणि त्यासोबतच आटोपलेली नाही आहे, कामं चालू आहे कारण थोड्याच वेळात आहे जिम. आता 2 मिनिटापूर्वी मी ती क्लिप लावलेला प्रणवला. हा, हॅलो एव्हरीवन म्हटलं, जरा एनर्जी आण. तर एका सेकंड मध्ये प्रणवनी एनर्जी आणली. एनर्जी बघा, तू कोकोनट खाऊ घातला ना, आता एनर्जी आहे. चला, तर दीपालीने मला कोकोनट खाऊ घातली. एनर्जी रिक्वायर्ड आहे आणि प्रत्येक ब्लॉगर्सला एनर्जीचीच गरज असते. ब्लॉगर्स पण नाही, इवन नॉर्मल डे टू डे रुटीन मध्ये पण माणूस एनर्जेटिकच पाहिजे प्रत्येक कामांसाठी. ते कुठलंच असो, तर ते कामही चांगले होतात आणि असं वाटत नाही की म्हणजे जीवावर येऊन जे आपण करतो ना की यार करायचं आहे ते नको. थँक्यू फॉर दिस लवली मोटिवेशन. तर प्रणवला मला असं पुश करत राहावं लागतं. जे काही आज मी बनत आहे, म्हणजे ज्या माझ्या स्किल्स इम्प्रूव्ह होत्या बोलण्याच्या, प्रेम करण्याच्या, हे सगळं दीपालीमुळे. थँक्यू सो मच दीपाली फॉर छोट्या छोट्या मोटिवेशन तुम्हाला देत राहते. चला तर मग आता थोड्या वेळात जाणार आहे आम्ही जिमला आणि त्यासोबतच आईबाबांसाठी आम्ही ऑर्डर केलेलं आहे हॅवेल्सचं मिक्सर. तर ते मिक्सर कसं आहे याची अनबॉक्सिंग आता दीपाली करून दाखवेलच आणि त्यासोबत जियानाची स्कूलसुद्धा आटोपली आणि तिची झोप देखील झालेली आहे. चला चला, हे हॅवेल्सचं मिक्सर. याच्यामध्ये आहे 2 आणि ह्या 3 पॉट्स आहेत. 3 आहेत का? ओके, 1 2 3 म्हणून 2 नाही 3 आहे. 3 आहे. तर एक वेळ सायझेस चेक करून घे. आपल्याजवळ दिवस आहे 10 दिवसामध्ये आपण आई चेक करेल ना तिला कसं पाहिजे, हे की नाही. ठीक आहे. तर हा हॅवेल्सचा मी बोलवलेला आहे, 500 वॉटचा आहे. तर ह्याच्यामध्ये 3 पॉट्स त्यांनी दिलेले आहे आणि त्यासोबत हा मिक्सर अमेझॉनवरून मागवलं ना. ॲमेझॉनवरून मागवला. तर बिग बिलियन सेल सुरू आहे. तर आणि आईबाबांना खूप दिवसांपासून मिक्सर हवा होता आणि आम्ही बिग बिलियन सेलचीच वाट बघत होतो 2 महिन्यापासून की हा सेल लागेल तेव्हा आम्ही त्यांना मिक्सर घेऊन देऊ. बिकॉज त्यांचा खराब झालाय, पण इतकं पण नाही की म्हणजे काम नाही होणार. तर त्यांचे 2 महिने तर निघालेच आता, म्हणून मग आता छोटासाच मिक्सर मागवला. बिकॉज आईबाबांना असं एवढं काही काम नसतं. चला, तर याचा जो कलर आहे हा ब्लॅकमध्ये आहे आणि हा 500 वॉटचा आहे. त्यासोबतच 3 स्पीड रेग्युलेटर आहे इथे आणि हां, म्हणजे हेवी काम आहे, नाही तर एवढा सफिशियंट आहे. आई तर मागे म्हणाली होती तुमचा ज्यूस राहतो तेव्हाच तो मोठा पॉट यूज होतो, नाही तर माझा छोट्यामध्ये भागतो. बिकॉज ग्रेव्हीच्या भाज्या वगैरे ते लोक तेव्हाच बनवतात जेव्हा आम्ही जातो तेव्हा. त्याचं ते एवढं काही नसतं त्या दोघांचं. याच्यामुळे यांची म्हणजे मला असं वाटतं हा का कन्व्हिनियंट आहे कारण याची स्पेस सेव्हिंग आहे. बघ किती छोटा आहे, कॉम्पॅक्ट आहे. आईने जो एवढा मोठा टेबल ठेवलेला फायनली आता टेबल निघून जाईल. तर छान आहे ओव्हरऑल. आता याला आम्ही रन करून बघू. हो, खालून पण चेक कर. नाही पण याला हे नाही, असं पकडायला नाहीये बघ. अरे याला आहे ना. हां, अच्छा, याला नसतंच का? हो, आपल्या याला पण नाही नसतं ना, मोठ्या यालाच असतं ज्यूस. चांगलं आहे. काय झालं? चावायला त्रास होतो तिला ते कोकोनट. बघू हा कर. तिला रुतलं दीपाली. बरं बघू, मला बघू आ कर. काही नाही काय. नको खाऊ बाळा ते आता. पाणी देऊ, पाणी प्यायचं. चला, तर माझा लॅपटॉप होत आहे ड्रिल आउट. तर मी सगळ्यात अगोदरला लावतो चार्जिंगला. इकडे आमचा पसारा. स्विच ऑन. चला, तर मिक्सर आहे, दीपाली टेस्ट करून दाखवायला. नाही नाही नाही, डिरेक्टच लावून. पॉवर चेक कर. सुजाता टेस्टेड ओके. हो बेटा, माहीच आहे.
तर याची MRP जी होती ही 3800ची आहे आणि हे आपल्याला बिग बिलियन सेलमध्ये पडलं 2000ला. तर जर तुम्हाला कोणाला मिक्सर हे घ्यायचं असेल तर याचं लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे, तुम्ही नक्की तिथे जाऊन चेक करा. आणि प्रॉडक्ट कसं आहे आफ्टर यूज काही दिवसांनंतर काही महिन्यांनंतर आम्ही सांगू. आता तर लुक वाईज आणि वेट वाईज मला बरं वाटतं, योग्य वाटते, लाईट वेट आहे छान. आणि दोघांच्या यूजसाठी 500 वॅट इज ओके, सफिशियंट आहे. चला तर असा होता हा मिक्सर. आणि जर तुम्ही कोणता यूज करत असेल किंवा बिग बिलियनमध्ये तुम्ही बोलवला असेल तर नक्की आम्हाला सुद्धा सुचवा. याची रिव्ह्यूज आम्ही नक्की पुढे तुम्हाला शेअर करूच. आणि आता होता जिमची वेळ. थोड्या वेळाने आम्ही जिमला जाऊ. चालशील का तू? तू मायाबाकडे जाशील, मायाबाकडे खेळायचं. हां नाही, जिमला नाही, मायाबाकडे. चला तर मग आता थोड्याच वेळेस आम्ही जाऊ जियानाला सोडू आईबाबांकडे. डॅडी आणि मम्मा जाईल जिमला. आबाकडे काय आहे? चला तर आम्ही जिमसाठी रेडी झालेलो आहे. ऑफिसचे काम सुद्धा आटोपलेले आहे. आणि जियाना पण. जियाना कुठे जाणार आहे? माई आबा. आणि मम्मा आणि डॅडी जाणार आहे जिमला. चला तर पहिलेच बाय. ठीक. चला तर माझा कान स्टील पेन ऑलमोस्ट 0 झालेला आहे. बट थोडं ऐकायला आता पण त्रास होतोय. म्हणजे असा पॅक झाल्यासारखा वाटतं आणि कू असा आवाज येतोय. मे बी काही इन्फेक्शन तिथे झालेली असेल. तर कशी करते रे? चल मार उडी. जम्प कशी करते तू? जम्प कर. जम्प. तिला हवे आहेत मुरमुरे आणि ते ठेवले आहे बॅगमध्ये. आणि माझा रूल आहे की असं चालताना बाहेर फिरताना नाही द्यायचं, त्याच्यामुळे ती रडत नाही. बाय. तर जियाना गेली आहे आईबाबांकडे, ड्रॉप करायला गेलं तिला. आणि आता आम्ही इथून जाऊ पुढे जिमला. तर ऑलमोस्ट 4 मंथ्स झालेले आहेत मी आणि प्रणव सोबत जिम जातो. त्याच्या आधी प्रणव वेगळा जायचा आणि मी वेगळी, बिकॉज जियानामुळे आमचं पॉसिबल नव्हतं की सोबत एकत्र जाऊन जिम करायचं. पण 4 मंथ्स नाही, जास्त झाले आहेत मला वाटते. जेव्हापासून आम्ही नवीन घरी शिफ्ट झालो तेव्हापासून आम्ही जिम करतोय, म्हणजे फेबपासून आम्ही सोबत करतोय. तर ऑलमोस्ट 6 मंथ्स झालेले आहेत. आणि तेव्हाचपासून पर्सनल ट्रेनरसुद्धा आम्ही लावले आहेत दोघांनी. तर बॉडीमध्ये खूप चेंजेस आहे, नॉट जस्ट बिकॉज ऑफ ट्रेनर और जिम, बट डाएटमध्ये जो चेंज केला ना त्याच्यामुळे भरपूर असा चेंज आहे. इतका ड्रास्टिकली इंचेस लॉस झालेले आहेत ना माझे, की जे जुने कपडे मध्ये म्हणजे मी जे घेतले होते इथून 3 वर्षापूर्वीचे कपडे सगळे मला होते आहे. माझे ब्लाऊज मला होते, माझे टॉप मला सगळे होते, माझे जीन्स मला सगळे होते. तर येस. तर वर्कआउट फक्त वर्कआउटच नसतं, म्हणजे की फक्त वर्कआउट केलं तरच नाही चालेल, सोबत डाएट पण प्रॉपर पाहिजे. तर डाएट आणि वर्कआउट दोन्ही राहिलं की बॉडी टोन होते आणि जिमनी ना प्रॉपर असा बॉडीला शेप येतो. तर भरपूर असा चेंज मला जाणवत आहे. तर मी बिफोर अँड आफ्टर नक्की स्क्रीनवर डिस्प्ले करेल प्रणवचा आणि माझा पण, तर तुम्ही तिथे बघू शकता की किती तो डिफरन्स वाटतोय. तर येस, जर तुम्ही वर्कआउट नसेल करत तर नक्की वर्कआउट करा. तर आणि माझ्यासोबतच प्रणवचं सुद्धा ट्रान्सफॉर्मेशन आहे भरपूर जास्त ना. ते दिसायला थोडं कमी वाटते, बट जे इंटरनली आपल्याला माहित राहते ते वेगळं राहते. तर भरपूर ट्रान्सफॉर्मेशन आहे.
रिगार्डिंग फिटनेस, वेट. म्हणजे प्रणवचं टमी असं होतं की जसं की त्याचं एवढं पोट बाहेर होतं, तर त्यांनी ते सुद्धा बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. जास्त एकदम खूप नाही झालं, बिकॉज फक्त 6 मंथ्सच झाले. आणि त्याच्यामध्ये पण आम्ही स्टमक हे डेली नाहीच करत, तेवढा वेळच नाही राहत, लेट होऊन जातं, म्हणून आमचं स्टमक नेहमी स्किप होतं. पण डाएटमुळे जर जास्त चेंज वाटलं है ना प्रणव? डाएटमुळे खूप फरक पडतो. जर तेव्हापासून भाकर स्टार्ट केली, पोळी अल्टरनेट डे मध्ये खातो आम्ही कधी कधी. जर खातो जेव्हा खूप जास्त बोर होऊन जातं ना, बिकॉज कसं आहे ना, लहानपणापासून आपल्याला सवय आहे चपाती खायची, तर भाकरची सवय नाही. आणि डेली भाकर खायचं आणि स्पेसिफिक भाज्यांसोबत ना चपातीच चांगली वाटते. त्याच्यामुळे मग मी भाकर चपाती अशी ऑल्टरनेट डे अशी बनवत राहते. जसं आज आम्ही सकाळी चपातीच बनवली, आज भाकर खाल्लीच नाही. आता मी डिरेक्टली उद्या बनवेल भाकर. तर पण भाकरमुळे खूप इफेक्ट आला. आणि शुगर कट केली आहे. शुगर तर आम्ही तसंही आधी नव्हतो खात, पण जे 1-2% खात होतं ते पण बंद केलं. आणि बाहेरचं कम्प्लिटली बंद आहे. म्हणजे 15 डेज 20 डेजमधनं असं कधीतरी क्वचित खातो, असं नेहमी तर नाहीच खात आम्ही. तर बराचसा चेंज दिसतोय बॉडीमध्ये. आणि खरंच पण आपण फिट राहिलं ना तर कॉन्फिडेंट फील होतं. ते कपडे प्रॉपर वाटतात अंगावर घातलेले. कॉन्फिडन्सच हा खूप महत्वाचा असतो. अदरवाईज ना ते वेट वाढलं राहिलं, कपडे व्यवस्थित होत नाही राहिले ना, तर ते असं वाटतं कोणाशी बोलायची इच्छा नाही होत, कोणाकडे जायची इच्छा नाही होत. दीपाली तर जे लग्न म्हणजे प्रेग्नेन्सीच्या अगोदरचे कपडे तिला आता होत आहे, म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. मी अगोदर पण ही गोष्ट म्हटलेली आहे, पण खरंच हॅट्स ऑफ टू युअर डेडिकेशन. इझी नाही आहे विथ बेबी, इझी नाही आहे. झाल्यानंतर इतकं जिम, आणि ती वेट पण खूप छान, म्हणजे खूप हेवी मारते. म्हणजे माझ्या आणि तिच्या वेट मध्ये जास्त डिफरन्स नाही राहत. तसं चेस्ट प्रेस मध्ये 12.5 डंबल्स उचलते, मी 20 उचलतो, म्हणजे जास्त डिफरन्स नाही. 20 फक्त असं सुद्धा ना 20. तर तिची स्ट्रेंथ छान आहे, त्यामुळे तिला अजून एक्साइटमेंट येत आहे की बाबा जिमला गेलो पाहिजे, कंटिन्यू राहिलो पाहिजे. बिकॉज मला तो रिझल्ट दिसतोय ना, त्याच्यामुळे असं वाटतं की एक पण दिवस जिम नाही स्किप होऊ देत. मी प्रणवच्या पाठीच लागते, कर ऑफिस बंद, चल आल्यानंतर तू ऑफिस करशील, पहिले आधी जिमला जाऊन येऊ. तसं आम्ही मॉर्निंगलाच प्रयत्न करतो की जिमला गेलो पाहिजे, बट काही गोष्टी येतात वेळेवर. जसं काल लेट आलो, त्यामुळे आम्ही काही जाऊ शकलो नाही मॉर्निंगला. मग इव्हिनिंगला जायचं. ऑप्शन आहे तर एक्झिक्यूट करायचं. येस, चल जिमला जाऊ, परत वर्कआउट करू. आज काय चेस्ट आहे ना? येस, आज चेस्ट आहे. आणि जियानाची खूप इच्छा होती जिम मध्ये यायची, पण आम्ही ना जास्त तर अवॉइड करतो, बिकॉज तिथे ना इन्फेक्शन नको व्हायला, घाम हे सगळं, मग कुठे पण हात लावणं काही पण. बिकॉज ती तिथे येऊन फक्त टिफिन खाते, तर मग तेच हात त्या सीटला, तेच हात मग तोंडात, तर ते इन्फेक्शन व्हायचे चान्सेस असतात. म्हणून आम्ही शक्यतोर तिला प्रयत्न करतो की नाहीच घेऊन जायचा. पण कधीतरी असतं की जेव्हा आई बाबा अवेलेबल नाही राहत तेव्हाच आम्ही घेऊन जातो. तेव्हा ऑप्शनही राहत. आणि तिला पण एक चेंज मिळून जातो. बट ते तसं लहान बेबीजला जिम मध्ये नेणं अवॉइडच करायला पाहिजे, बट ऑप्शन नसल्यामुळे घेऊन जातो, मला घेऊन जावंच लागतं. इथे आलेलो आहे मी फ्रूट्स घ्यायला, म्हणजे बनाना घ्यायचा, कारण जियाना सकाळी म्हणत होती की तिला बनाना हवा आहे, तर बनाना घेतो. आणि जस्ट जिम ही आटोपलेली आहे. दे आबा, महिला बाय कर, हक करून दे आबालाचा. मम्मी बाय कर. काय खाल्लं? चालूच आहे ना. अरे घरी असंच आहे. छान गेली होती आज शाळेत, खेळली. हो
रोज जात आहे ना आता. छान. चल बा. मम्माकडे चल हो हात. चला तर जसं प्रॉमिस केलं होतं दीपालीने की तुला इव्हिनिंगला मिळेल बनाना. आणि दीपाली माझ्या आजीचं नाव आहे का बना. बना बाई, आता तुझी मुलगी बनाच म्हणते तर काय खा ना ग. चला तर तिचं प्रॉमिस फुलफिल झालं आणि हेल्दी आहे. खा बेटा. सर्दी होती तर नाही खाल्लं तिने भरपूर महिने. चला तर आम्ही घरी जातोय. काच थोडा खराब आहे गाडीचा. आणि मग करू आम्ही जेवण. आज पत्ताकोबीच्या भाजीचे पराठे बनवले. वा 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 वा. आणि त्याच्यासोबत बनताय दही. दीपाली हे बनव ना ग. हे बघ, हे बॅरिगेट्स लावले मध्ये. हे बनव ना. काय म्हटलं मी. बुंदी रायता. बुंदी रायता असंच खूप दिवस झाले ना आपण खाल्ला नाही. चला तर मी आलेलो आहे गोड दही आणि गोड दही घ्यायला, कारण घरी जाऊन आहे आज गोबीचे पराठे व त्याचं दही खरंच खूप छान लागते. तर त्यामुळे मी आलेलो आहे गोड दही घ्यायला. तर ते घेतो, घरी जातो आणि मग दीपालीपर्यंत त्याचं प्रिपरेशन आणि मग करू आम्ही डिनर. आणि पुढचा प्लॅन काय बनतो आहे नक्की आम्ही तुमच्यासोबत शेअर करून लागला असंच काही. किती झाले काकू. हां 25. तर फ्रेश झालेलो आहे आणि आता झालेला आहे डिनरचा वेळ. तर डिनरमध्ये आज आहे गोबीचे पराठे आणि त्यासोबतच दही. तुम्हाला माहिती आहे मी याच्या अगोदर दही आणायला सुद्धा गेलो होतो. तर दही आणि गोबीचे पराठे माझा फेवरेट आहे. म्हणजे कोणता पण पराठा राहिला तर मला दही मॅन्डेटरी असतो. आणि आमचं लक्ष नसतानाच याने हे बघा काय पराक्रम केले. चला, आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय बाय.